आज मी तुमच्यासाठी ऑमलेटची एक भन्नाट आणि चविष्ट तसेच झणझणीत अशी रेसिपी घेऊन आली आहे, जे एकदा खाल्लं की खातच राहावं असं वाटेल। त्यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, बारीक केलेली मिरचीची पेस्ट आणि कांद्याची पात। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित कापून घेऊया। त्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे। हा कांदा मी कापून घेत आहे। कांदा कापताना डोळ्याला जास्त पाणी येऊ नये म्हणून मी एक ट्रिक तुम्हाला सांगत आहे। कांदा असा 2 भागामध्ये डिवाइड केला की एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये आपण कापलेला कांदा 5 मिनिटं भिजत ठेवा। आपला कांदा भिजतोय तोपर्यंत मी इथे टोमॅटो घेतलाय। टोमॅटो बारीक कापून घेऊ। टोमॅटो प्रमाणेच कोथिंबीर पण व्यवस्थित बारीक कापून घेऊया। यानंतर आपण घेतलेली कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून घेऊ। त्याचे देठ काढून मग त्याला व्यवस्थित बारीक कापून घेऊ। ही कांद्याची पात म्हणजेच आपल्या ऑमलेटचा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ज्यामुळे ऑमलेटला अधिक चव येईल। आता आपण भिजत ठेवलेला कांदा पण कापून घेऊया। हे सर्व साहित्य कापून झालेले आहे। आता आपण ऑमलेट करायला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये 3 अंडे फोडून घेत आहे। तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे 3 किंवा 4ही अंडे फोडू शकता, किंवा जर तुम्हाला छोटं ऑमलेट करायचं असेल तर तुम्ही 2 अंड्याचंही ऑमलेट करू शकता। या फोडलेल्या अंड्यामध्ये आपण बारीक चिरलेले सर्व साहित्य टाकून घ्या। मीठ व मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित फेटून घ्या, म्हणजे हे मिश्रण एकजीव होईल आणि आपले ऑमलेटचे मिश्रण तयार आहे। ते मिश्रण साईडला ठेवून देऊन एका गॅसवरती तवा तापत ठेवूया। या तापलेल्या तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊ आणि हे तेल व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घेऊ। आता या तव्यावरती आपण तयार केलेले मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊया। व्यवस्थितरित्या ऑमलेट पसरवून घेऊया। सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर या ऑमलेटवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती वाफळून घेऊया। दोन ते 3 मिनिटानंतर वरची बाजू ही अशी सुकी झालेली दिसेल। त्यानंतर या ऑमलेटला पलटवून घेऊया। उलटण्याने व्यवस्थित पलटवून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता हे ऑमलेट दिसायलाही फार छान दिसत आहे आणि चवीलाही एकदम मस्त लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक व शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एका मराठी गृहिणीला थोडासा सपोर्ट करा आणि प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वस्थ राहा।